आज आपण या व्हिडिओमध्ये परवा 1 तारखेपासून अर्थात 1 फेब्रुवारी 2026 पासून अनेक महत्त्वाचे नियम बदलणार आहेत, ज्याचा थेट परिणाम तुमच्या खिशावर देखील पडू शकतो। त्याबद्दलची संपूर्ण व सविस्तरपणे माहिती देणार आहोत, तरी आपण हा महत्त्वाचा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो। 2026 वर्षाचा पहिला महिना म्हणजे जानेवारी महिना हा बघता बघता संपत आला आहे। जानेवारी महिना संपायला आता अवघे 2 दिवस उरले आहेत। परवापासून फेब्रुवारी महिन्याला सुरुवात होईल। परवा 1 फेब्रुवारी 2026 पासून देशभरामध्ये काही महत्त्वाचे नियम बदलणार आहेत। या बदलाचा थेट परिणाम सर्वसामान्य जनतेच्या जीवनमानावर होणार आहे। तसेच केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन परवा 1 फेब्रुवारी 2026 रोजी अर्थसंकल्प देखील सादर करणार असून यानंतर देशामध्ये अनेक बदल होणार आहेत। चला तर मग जाणून घेऊया येत्या 1 तारखेपासून काय होणार आहेत महत्त्वाचे बदल। नंबर 1, वाहनधारकांना मोठा दिलासा। NHAI राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील कोट्यावधी वाहनधारकांसाठी एक चांगली व दिलासादायक बातमी दिली आहे। नवीन फास्टॅग घेण्यासाठी आता बंधनकारक म्हणजे अनिवार्य असलेली KYC प्रक्रिया परवा 1 फेब्रुवारी 2026 पासून बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। यामुळे आता नवीन फास्टॅग घेताना किंवा सक्रिय करताना वाहनधारकांना होणारा त्रास संपणार आहे। यापूर्वी कार, जीप किंवा व्हॅन साठी नवीन फास्टॅग घेताना नो युअर व्हेइकल KYC पडताळणी प्रक्रिया पूर्ण करणे बंधनकारक होते। कागदपत्रे वैध असून देखील अनेकदा या प्रक्रियेमुळे टॅग सक्रिय होण्यास उशीर व्हायचा। मात्र आता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ही प्रक्रिया रद्द केली आहे। नंबर 2, रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम। सरकारने रेशन कार्ड धारकांसाठी नवीन नियम लागू केला आहे। जर का रेशन कार्ड धारकांनी या नियमाचे पालन केले नाही तर त्यांचे रेशन कार्ड रद्द देखील केले जाऊ शकते। नवीन नियमानुसार आता सिद्धापत्रिका धारकांना दर 5 वर्षांनी एकदा eKYC करणे आवश्यक आहे। बऱ्याच कार्ड धारकांनी ही प्रक्रिया मागील वेळी 2013 मध्ये किंवा त्यापूर्वी पूर्ण केली होती, त्यामुळे त्यांच्यासाठी eKYC अपडेट करून घेणे खूप महत्त्वाचे आहे। त्यामुळे ज्यांनी अद्याप देखील आपली eKYC पूर्ण केलेली नाही त्यांनी eKYC करून घ्यावी। नंबर 3, घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती। सरकारी तेल कंपन्या IOCL म्हणजे इंडियन ऑइल कॉर्पोरेशन लिमिटेड, BPCL भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड आणि HPCL हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड या कंपन्या दर महिन्याच्या 1 तारखेला घरगुती व व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर करतात। येत्या 1 तारखेला म्हणजे परवा 1 फेब्रुवारी 2026 रोजी देखील गॅस सिलेंडरच्या नवीन किमती जाहीर होणार आहेत। मीडिया रिपोर्ट नुसार येत्या 1 तारखेला सरकारी तेल कंपन्या गॅस सिलेंडरच्या किमती कमी करून ग्राहकांना दिलासा देण्याची शक्यता आहे। हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे अगदी मनापासून आभार। खूप खूप धन्यवाद। जय महाराष्ट्र।